जाम गाड्या ज्या चालू आहेत ह्या गाड्या टर्निंगला गडिंग्लजमध्ये विरशाव बँकेजवळ प्रॉब्लेम येतो आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आहे. कारण ड्रायव्हरला रॉंग साईडला जाऊन टर्न मारायला लागतो लेफ्टला, त्यामुळं समोरून येणारी गाडी थांबली की ट्रॅफिक जाम होते. त्यामुळे डेपो मॅनेजरला निवेदन दिलं आहे की ह्या गाड्या सरळ तुम्ही हायवे टू हायवे सोडा, म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी गडिंग्लजमध्ये सॉल्व्ह होईल. जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध केदारी रेडेकर यांनी आज गडिंग्लज एसटी आगार प्रमुखांची भेट घेत कोल्हापूर विनाथांबा गाडी हिटनी मार्गे हायवेवरून सोडून गडिंग्लजच्या वाहतुकीची कोंडी सोडवण्याबाबतच्या सूचना करीत तशा आशयाचे पत्र दिले. गडिंग्लज शहर असं आहे, इथून महत्त्वाचं अशा साधन आहे. गडिंग्लज ते संख्येचे रोज अपडाऊन होणारे लोक आहेत. रोज सिटी बस चालण्यासारख्या परिस्थितीच्या अवस्थेमध्ये हा डेपो चालला पाहिजे साहेब. इथून आजरा आहे, आजराहून इकडे नेसरी आहे, उत्तूर आहे. मी जेव्हा हजर झालो तेव्हा आता गाड्या समज 56 होत्या, आज 51. त्याच्यामध्ये फ्लक्च्युएट होत राहते, त्यामुळे शेड्यूल कमी जात होत्यात. गाड्या आल्या की सगळा प्रॉब्लेम होतो. किती गाड्यांची गरज आहे साहेब तुम्हाला? अजून 10-15 लागणारच. त्यांचं मला रिप्लायचं पत्र आलेलं की ज्यावेळेला आम्ही गाड्या वाटप करणार त्यावेळेला त्यापैकी 5 गाड्या तुमच्या डेपोला देतात. सरनाईक साहेबांनी माझ्या लेटर टार्गेट पहिल्यांदा आपल्या गाड्या आल्या. म्हणजे माझ्या नावावर नको, तुम्ही डीसीला पत्र द्या, त्याची एक कॉपी मला द्या की सर मी त्याला माझं लेटर जोडले. डीसी साहेबांच्या वतीनं ऑलरेडी सेंटरला मधील सर्व सरपंचांची सरपंच संघटनेची मीटिंग झाली. त्या मीटिंगला आवर्जून अनिरुद्ध दादा रेडेकर नूतन जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. त्यावेळी चर्चेमध्ये असं निघालं की जे एसटीचा जो प्रवास आहे त्या गावामध्ये त्या नागरिकांना सुखकर व्हावा, त्यातूनच एक अनिरुद्ध दादांनी एक कल्पना मांडली, ती म्हणजे गडिंग्लजवरून हिटनी मार्गे डायरेक्ट कोल्हापूरला नॉनस्टॉप बस जावी आणि भविष्य काळात दोंडगा असेल किंवा हसूर चंपो असेल, मुगळी असेल, हेब्बाळ असतील, ह्या विविध गावामधून ही ज्यावेळी बस जाणार आहे त्यावेळी बस थांबा त्या गावाला केला तर जरी मुगळी किंवा इकडून हसूर चंपो असणाऱ्या लोकांना गडिंग्लजला न येता तिथूनच डायरेक्ट आपल्याला कोल्हापूरला जाता येईल. आणि आता सध्या आपल्याला माहिती आहे की हायवे अतिशय सुंदर झालेला आहे, त्यामुळे प्रवाशांचा हा जो प्रवास असेल हा अतिशय सुखकर होईल आणि लवकरात लवकर ते कोल्हापूरला पोहोचतील. गडिंग्लज आगाराचे संकेत जोशी साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं. आता संकेश्वर बांधा हायवे झालेला असल्यामुळे बरीचशी परराज्यातली वाहतूक या रस्त्यानं चालू आहे आणि गडिंग्लजच्या ज्या कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्या विरशाव बँकेच्या चौकातनं ज्या वळतात त्या गाड्यांची लांबी जास्त असल्यामुळे तिथे वळवताना प्रॉब्लेम येतो आणि ट्रॅफिक जाम होऊन बरीचशी वाहतुकीला प्रॉब्लेम होत आहे. तास वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे गडिंग्लजच्या डेपो मॅनेजरना माझे सर्व हे तरुण सहकारी सरपंचांच्या मदतीनं एक आम्ही निवेदन दिलेलं आहे की या गाड्या जर नॉनस्टॉप हिटनी मार्गे हायवेने जर सोडल्या, कुठेही यांना वळण न देता, तर गडिंग्लजमधला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि अजूनही काही विषय आहेत ते डेपो मॅनेजरना आम्ही सांगितलेले आहेत. आणि त्यात अजून एक महत्त्वाचा विषय की डेपोला गडिंग्लज डेपोला जे गाड्यांची कमतरता आहे त्या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडेही पाठपुरावा मी करणार आहे की गडिंग्लज डेपोला एक कमीत कमी 20 गाड्या मिळाव्यात. या संदर्भात पुढच्या आठवड्यात मी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही पाठपुरावा करणार आहे. आणि अजून बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत त्या आमचे सरपंच मित्रांनी ज्या अडचणी आहेत ते डेपो मॅनेजरना सांगितलेल्या आहेत आणि त्या सोडवण्याचा आश्वासन डेपो मॅनेजरनी आम्हाला दिलेलं आहे. धन्यवाद. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.